लक्षांसी नमन अलक्षासी नमितो गणेशा कृपा दृष्टि पाहि सरस्वती माते वै सजीवेवरी मज साय करे निरंतर नमो गुरुस्वामी ज्ञानमूर्ती जिने स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकावेश्वर भावे नमस्कार पंचतना पद्मनाभ मुनी जानावंतरी पांडवांची घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टि पाहि जपवे मज हरिनाम विठ्ठल ऐसा ज्याचा विश्वास देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव यात नाही बा संशय देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा प्रवेशा मम वाचमिमां प्रसुतां संजीवयत् किल शक्तिधरस्वनाम्ना अन्यावचस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरंगा करो प्रसाद दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदासका आता हृदया फुले चौपालुनिया भलेवरी वैसव पावले श्री गुरूंची आत्मरूपी गणेशो केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पदिनमितो पद्मनाभाची नारायण माझा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं
पातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वास देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. आज सगळी जुगलबंदीच आहे. संगीत क्षेत्रातली टॉप 10 ची मंडळी सगळे आपलीत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं कीर्तन कमीच करावं आणि संगीतातलं गायनाचाच आनंद घ्यावा. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. काय होतं त्याने अंगी प्रेमाचे भरते कशाने गायनाने नेगे उतार चढते विठ्ठल. प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग पैठण निवासी ज्यांनी संप्रदायाला भागवत रूपी खांब दिला असे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा देव कोणाच्या अंकित असतो याचं यथायोग्य वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल. अभंगाचा धावता अर्थ पाहिला तर नाथ बाबा या अभंगातून म्हणतात गुरु हाच देव आहे. गुरु परमात्मा परयेशु परेशु परयेशु ईश तो जगत पिता तो देव हा गुरुच आहे. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. उत्तरार्ध महत्वाचा आहे. ऐसा ज्याचा गुरु परमात्मा परेशु सगळीच म्हणतील पण विश्वास हा महत्वाचा. ऐसा ज्याचा शब्द काय बघा ना बाबांचे. ऐसा ज्याचा विश्वासू नाही दृढ विश्वासू. म्हणजे काहीकांचा विश्वास असतो पण तो दृढ नसतो तो ढासळतो मध्ये मध्ये. पण ज्ञानोबा नाथ बाबा म्हणतात ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देव तयाचा अंकिला. देव त्याचाच अंकित आहे. इतका अंकित आहे त्याने सांगावं आणि देवाने ऐकावं. कुणाच्या जो देवा सद्गुरूंना देव मानतो त्याच्या करताच सगळं. स्वये संचला त्याचे घरा. नाथ बाबा म्हणतात तो देव स्वतः त्याच्या घरी येऊन राहतो. कोणाच्या. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू गुरु परमात्मा परेशु. मग महाराज हे आम्ही फक्त दृढ विश्वास ठेवायचा का ते तसं आहे. शब्द काय प्रतिप्रश्न करणाऱ्याचे. देव गुरु आहेत हे मूळ आहेतच का नुसतं आम्ही मानायचं दृढ विश्वास ठेवायचा नाही. एका जनार्दनी गुरु देवच. नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी गुरु देवच यात नाही बा संशय. देवतयाचा अंकिला स्वयी संचला त्याचे घरा. हा झाला मंगाचा धावता अर्थ. विठ्ठल. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. हरिभजनी धवळीले जग आणि चुकविला लाग कलिकालाचा. असे या सुधागडातल्या वारकरी संप्रदायातलं थोर गुरुतुल्य व्यक्तिमत्व स्वानंद सुखनिवासी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण अप्पा महाराज देशमुख बाबांचा आजचं हे 12वा समाधी सोहळा म्हणजे तपपूर्ती सोहळा. आणि या तपपूर्ती सोहळ्याच्या कीर्तनाची सेवा आदरणीय हरिभक्त परायण दिलीप महाराज देशमुख यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. तशी मी इथे जवळ 2-3 कीर्तन समाधी सोहळ्याची केली असते जवळजवळ. आणि जर समाधी सोहळ्याला समजा कोणी इतर महाराज असले तरी मी जर घरी असलो तर कार्यक्रमाला हजर असायचो. मधले काय 2-3 4-5 वर्ष समजा 4-1 वर्ष मी नसेल पण 12 वर्षातले माझी कमीत कमी 6 ते 7 वेळा हजेरी आहे. 2-3 वेळा कीर्तनाचे असेल किंवा इतर वेळा उपस्थित असताना. कारण आज आपण हे आम्ही आनंदाचे लाडू चाकतोय की नाही. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे. आज या सुधागडातला तरुण वारकरी जो आनंदाचे लाडू खातोय हे खाण्याकरता ज्यांचे उपकार आहेत ते अप्पा महाराज आहेत.
म्हणून त्यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही, पण आपण प्रयत्न मात्र केले पाहिजेत. त्याकरता मी उपस्थित असायचो. गेल्या वर्षी सुद्धा मी इथला उपस्थित कार्यक्रमाला भेट दिली आणि थांबलो कीर्तन. मग वारी होती त्यावेळेला, त्र्यंबकची वारी, एकादशीचा आदला दिवस मला काहीतरी वाटत होता. आणि मग त्यावेळेला तिकडं आम्ही डायरेक्ट गेलो. यावेळेस सुद्धा महाराजांनी फोन केला, असं असं महाराज कीर्तन करायचं. पण म्हटलं प्रश्नच होता थोडासा, कारण सकाळी आज पालघरला काल्याचं कीर्तन होतं. पोहोचणार कसं, अंतर कमीच आहे, 6 तासाचे 5-6 तासात होतं अंतर कापून. पण ट्रॅफिक जर लागली तर घोडबंदरची ट्रॅफिक माणसाला 3 तास नाही तर 4 तास पण थांबवते. आम्ही 4 तास सुद्धा थांबलेलो त्या ट्रॅफिकमध्ये. तोच मोठा टेन्शन होता. असं 3 दिवस झालं बाहेरच आहे. परवा कर्जत कळमला रात्री कीर्तन केलं, 9 ते 11 ते करून डिक्सलला मुक्कामाला थांबलो. काल सकाळी ठाण्यात कार्यक्रम केला तो करून काल पालघरच्या जवळ 10 किलोमीटर अगोदर केळवे माहीम बीच आहे, तिथं सूर्यनारायणचं मंदिर आहे. त्यात रथसप्तमीचा तिथला रात्रीचा कार्यक्रम केला. आणि सकाळी टेंबोड्याला सद्गुरू पद्मनाभ स्वामींचा संजीवन समाधी सोहळा, त्याच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा 7 दिवस सप्ताह असतो तो. त्याच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा जवळजवळ आज सकाळी 7 ते 8 हजार समाज कार्यक्रमाला होता. असा मोठा दैदिप्यमान सोहळा झाला. आणि कीर्तन झाल्या आमचे इलियास मला सांगायला आले, महाराज लवकर आटपा, नाहीतर मला मेसेज आलाय. म्हणलं आपल्या रस्त्याला खोपोलीपासून एवढे ट्रॅफिक झाले घाटात, गाडीच हलणार नाही. मग ते पटापट आम्हाला जेवायला वाढायला घेतलं आतमध्ये. आणि तसं निघालो, बरोबर 1:15 निघालो. इथं 7 च्या आत बरोबर पोहोचलो. विठाला करून घेणारे करणारे ते सद्गुरू असतात, आपण मात्र निमित्त असतो. असो हे तपपूर्ती सोहळा बोलता बोलता 12 वर्षे निघून गेली. 12 वर्षामध्ये आपल्याला काय मिळवलं किंवा काय मिळालं याचं एकंदरीत असेल तर गणित एवढंच आहे. 12 वर्ष आपल्याला देवाचं नामचिंतन करण्याकरता मिळालं. हे 12 वर्षाच्या तपाचं फळ आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकीला. भगवंताचं नामचिंतन केलं आणि ते वाया गेलं असं कधीच होणार नाही. आणि तो नामचिंतन सद्गुरूंच्या सानिध्यात जर होत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं महत्भाग्य नाही. म्हणून आज त्यांच्या समाधी सोहळ्याचं हे 12 वर्ष तपपूर्ती सोहळा आहे. 12 वर्ष तपाचं पूर्ण झाली. आता आपली वाटचाल रौप्य महोत्सवाकडे चालू झालेली आहे. म्हणजे 2 तप पूर्ण झाली का 24 वर्ष, का 24व्या वर्षाने पुढचा येणारा हा 25वा रौप्य महोत्सव. मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करेन की जसा 12वा तपपूर्ती सोहळा आनंदाने चाललाय, तसाच 25वा रौप्य महोत्सव, 50वा सुवर्ण महोत्सव, 75वा अमृत महोत्सव आणि 100वा शताब्दी महोत्सव माझ्याच कीर्तनाने पार पडावा. म्हणजे मला अजून तसं 88 वर्ष घाबरायला नको. असं गुरुकृपा होता, काही कमी पडणार नाही. जरी व्यक्ती संपली तरी परंपरा चालवणारी व्यक्ती मात्र सद्गुरू तयार करत असतात. असो म्हणून परंपरेने ही परंपरा चालू आलेली आहे. वैकुंठवासी पोंगडे बाबा असतील, त्याच्यानंतर आप्पा महाराजांनी सांभाळलं, आदरणीय आमचे नथुराम महाराज चव्हाण बाबांनी सांभाळलं, त्यानंतर आमचे हरिभक्त प्राण दिलीप महाराज देशमुख हे सांभाळत आहेत. अशी परंपरायुक्त संपूर्ण मंडळी आणि श्रवणाकरता तुम्ही सगळी गोड मंडळी आलेला आहात. अभंग 3च चरणांचा आहे. 8:15 वाजलेले आहेत. मी 9च्या पुढे काय तसं जाणार नाही. आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून मला असं वाटतंय करा प्रेत कीर्तन केलं तरी. आमचे साठे महाराज म्हणले चालेल, मी नाही म्हणालो काय. आपण 9 ते 9:15 जास्त नाही. तसं मी वेळेत पान निलबू आहे. कारण पहिलाच माझं कीर्तन झालं ना 2011ला, पहिलंच कीर्तन केलं तिकडं पेन तालुक्यामध्ये. आता कीर्तनामध्ये ह्याची थोडं भक्ती आवडते तेव्हा आपण 9ला चालू केला, 12 वाजता तर मी बोलतच होतो. शेवटी त्या टाळकरीने अभंग घेतला, कथेची सामुग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. तिथपासून मनात गाठ मारली. काय का न हो, अभंग राहिला तरी चालत पण 2 तासाच्या वरती जायचं नाही. तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐका लोक सहज ऐकायला. तुकाराम महाराजचं कीर्तन लोक ऐकत होते, आपलं ऐकणार आहेत का? तुकाराम महाराज 10ला कीर्तन चालू केलं का पहाटे 4ला काकड्यालाच जय विठ्ठल व्हायचा. सगळी लोक उठून जायचे, फक्त एकच माणूस थांबायचा. महाराज बाबा काय भाग्यवान आहेस, तो तुझ्यासारखा माणूस नाही. काय श्रोता कीर्तन ऐकायला बसला. तो म्हणला महाराज भाग्य सोडा,
तुमच्या पायाखालचं घोंगडं माझं आहे म्हणून मी थांबलोय. पण 3 पासून मी माझं घोंगडं बरोबरच ठेवतो. तीनच चरणाचं आहे, त्यामुळे अभंग सोडवायला तसं काही कठीण नाही. अभंगाला काय आपण सोडवणार? लोक म्हणतात महाराज अभंग सोडवा, अभंग सोडवा. आपण काय अभंगाला सोडवणार? अभंग आपल्याला सोडवत असतात. हा त्यातला महत्वाचा मतीचा अर्थ आहे. अभंग आपल्याला सोडवतात, आपण कोण अभंगाला सोडवणार आहे? तसा हा नाथ बाबांचा अभंग आहे. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने तपोपूर्ती सोहळ्याकरता अभंग घेतलाय. त्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन नाथ बाबांनी केलेलं आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांची संपूर्ण उपस्थिती आहे असे हरिभक्तपरायण आमचे मित्र महेश महाराज देशमुख असतील, जयेश महाराज चव्हाण आहेत, साठे महाराज आहेत, आदरणीय सगळी गायनाचार्य गोड गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, संवादिनी साथ करण्याकरता माझ्या जातीचे मज भेटो कोणी असे आमचे हरिभक्तपरायण गणेश बुवा देशमुख. आणि ही सगळ्यात मोठी पदवी आहे. कोणती? हरिभक्तपरायण. आनंद वाटला. तसे फोटो पाहिल्यावर आनंद वाटला. माझ्या जातीचे मज भेटो कोणी. आता ते आपल्या जातीचे झाले म्हणजे याचा अर्थ काय? वारकरी. आनंद आहे. असं गोड साथ करतायत ते बघितलं का मला असं वाटतंय कीर्तन कमीच करावं, गायनच ऐकावं. असं एक सरस्वती माते बैस बोटावरी आणि बैस जिवेवरी असं अशी गोड गोड गुणीमजन मंडळी सगळे आहेत. सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला